नमस्कार बहिणींनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर चला सुरू करूया आजचा मोठा अपडेट. तर बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत अखेर मोठी खुशखबर आलेली आहे. येथे पाहू शकता तुम्ही, ज्या 2 महिन्यांच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, त्या मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आता प्रत्यक्षात खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच 21वा आणि 22वा हप्ता एकत्र दिला जात आहे आणि बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 35 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. पण इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त KYC पूर्ण केलेल्या महिलांनाच, येथे पाहू शकता, KYC पूर्ण केलेल्या महिलांनाच आहेत. ज्यांची KYC पूर्ण नाही त्यांचे पैसे अजून होल्डवर ठेवले जाऊ शकतात. माहितीनुसार राज्यात सुमारे 2.42 कोटी लाभार्थी आहेत, पण त्यापैकी फक्त 1.60 कोटी महिलांनी KYC पूर्ण केलेली आहे. तर येथे पाहू शकता, त्यामुळे अजूनही काही महिलांचे पैसे अडकलेले असू शकतात. आता महत्त्वाची माहिती. 30 एप्रिलपर्यंत KYC आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच आता पैसे वाटप सुरू झालेले आहेत. काही महिलांचे पैसे का आले नाहीत? बँक खाते त्यांचे इनॅक्टिव्ह आहे, आधार लिंक नाही, KYC अपूर्ण आणि अर्ज उशिरा मंजूर झाला आहे. अशा महिलांचे पैसे आलेले नाहीत. पण घाबरायचं कारण नाही. पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणारच आहेत. ज्यांचे अर्ज शेवटच्या टप्प्यात मंजूर झालेले आहेत त्यांना पुढील 7 ते 8 दिवसात पैसे मिळण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं. तर येथे पाहू शकता, तुमचं बँक खाते ॲक्टिव्ह आहे का तपासा, आधार लिंक आहे का खात्री करा, KYC पूर्ण आहे का चेक करा, अर्जाचा स्टेटस तपासा. तर येथे पाहू शकता तुम्ही, कारण पैसे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट खात्यात येत आहेत. आणि आता शेवटची ती मोठी बातमी, सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की पात्र असलेल्या कोणत्याही महिलांचे पैसे हे थांबवले जाणार नाहीत. म्हणजेच उर्वरित सर्व बहिणींना लवकरच पैसे मिळणार आहेत. म्हणून बहिणींना थोडा संयम ठेवा आणि तुमचं बँक खातं नक्की चेक करत राहा. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर बहिणींनाही शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.